नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज़ में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ शहर में डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन द्वारा शिव मंदिर आर्ट फेस्टिवल के आखिरी दिन अंबरनाथ करो का उत्साह देखने को मिला। गायक सोनू निगम के गानों पर अंबरनाथ कर बेफाम होकर नाचे। रविवार को शिव मंदिर आर्ट फेस्टिवल के आखिरी दिन गायक सोनू निगम इनकी लाइव इन कॉन्सर्ट संपन्न हुआ। इस समय सोनू निगम ने साथिया पापा मेरी जान जिसे गानों का सादरीकरण किया। अंबरनाथ करो ने उत्साहपूर्वक इसे प्रतिसाद दिया। कार्यक्रम के आखिरी दिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इन्होंने अपनी उपस्थिति लगाई। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिव मंदिर परिसर में विकास प्रकल्प के भूमि पूजन के लिए आए थे। आइए देखते हैं इस कार्यक्रम की एक झलक। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। हर हर जय श्री राम। जय जय श्री राम। राम मंदिर भव्य दिव बांधले, पहिले तिकडे दर्शन घेऊनच इकडे आलेलो आहे। आजच्या अंबरनाथ शिव मंदिर विकास परिसर भूमिपूजन समारंभाला उपस्थित आदरणीय गोविंदगिरी महाराज, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि या कार्यक्रमाचे संयोजक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किनीकर, किसन कतोरे, कुमार ऐलानी, रवींद्र पाठक, अरविंद वाळेकर, संजय मोरे, नरेश मस्के, गोपाळ लांडगे, गुलाबराव करंजले। काय वेळ कमी आहे, कार्यक्रम बघायचा ना आपल्याला, त्यामुळे सुनील चौधरी, सगळेच, मनीषाताई आणि सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व आज शिवप्रेमी, शिवभक्त आणि राम भक्त बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे अतिशय भव्य दिव्य असे आज उपक्रमांचे भूमिपूजन झालेली आहे। खरं म्हणजे याच्यानंतर आता शिव मंदिर आर्ट फेस्टिवल होणार आहे। स्वामीजी आता तो कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर शिव मंदिर विकास याचं भूमिपूजन तुमच्या शुभ हस्ते झालं। मी अंबरनाथ वासियांच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। कारण राम मंदिर, राम जन्मभूमी ट्रस्टचे स्वामीजी कोषाध्यक्ष आहे। अतिशय महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे आणि राम मंदिर प्रतिष्ठा, प्राण प्रतिष्ठा सोहळा यासाठी आपल्या देशाच्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जे अनुष्ठान ठेवलं होतं, जे व्रत ठेवलं होतं, ते पाणी देऊन सोडवण्याचं काम गोविंद देवगिरी महाराजांनी केलेलं आहे। ज्यांनी देशाचं नाव जगभरात मोठं केलं त्या आदरणीय मोदी साहेबांनी करोडो राम भक्तांचं स्वप्न, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न राम मंदिर अयोध्येमध्ये बांधण्याचं काम केल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। आणि आज इथं भव्य दिव्य असं जे प्राचीन शिवमंदिर आहे त्याचा विकास होतोय। मी मगाशी स्वामीजींना सांगितलं, पूर्वीची परिस्थिती फार अतिशय बिकट होती, नाक धरून देखील जाता येत नव्हतं। पण आज मला जेव्हा नगरविकास मंत्री होतो तेव्हा सांगितलं या सर्व मंडळींनी, खासदार आणि त्यांच्या सर्व टीमने, तेव्हा मी जेव्हा लागले तेवढे पैसे दिले आणि म्हणून हा प्रकल्प पुढे आला। आता 150 कोटी रुपयाचा हा प्रकल्प भव्य दिव्य असा होईल आणि खऱ्या अर्थाने
आज अंबरनाथ शिवमंदिर हे प्राचीन मंदिर आहे. जसं आता या मंदिराबरोबर याच्या विकासाबरोबर अनेक आपण पाहिलं विकास प्रकल्प या ठिकाणी होत आहेत. अद्ययावत UP-MPSC सेंटर, पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान, एकात्मिक कचरा प्रकल्प, शूटिंग रेंज, नवीन प्रशासकीय इमारत, शिवप्रेरणा ग्रंथालय, रात्र निवारा केंद्र, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय, चांगलं अद्ययावत नाट्यगृह, ग्रीन सिटी येथील हॉस्पिटल, सुसज्ज अग्निशमन केंद्र आणि आमदारांनी आपल्या मेडिकल कॉलेज मंजूर केले ते मेडिकल कॉलेज, हे सगळं आज पूर्वी जर पाहिलं 8-10 वर्षापूर्वी रस्ते खड्डेमय होते. रस्ता खड्ड्यात आहे का खड्डा रस्त्यात आहे हे समजत नव्हतं. परंतु मला अभिमान आहे की हे रस्ते सगळे जवळपास कॉन्क्रीटचे करण्याचं काम खासदार, आमदार आणि त्यांच्या टीमने केलंय. पैसे मी दिलेले. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. मी आज या अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिवल या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण अनेक लोकोपयोगी कार्यक्रमांचं जे आहे या ठिकाणी भूमिपूजन करतोय. मी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करतो आणि त्याचबरोबर स्वामी गोविंद देवगिरी महाराजांचं खूप खूप या ठिकाणी धन्यवाद की आपण आमच्या निमंत्रणाला या ठिकाणी मान दिलात आणि आपण या ठिकाणी आलात. स्वामीजी खूप खूप धन्यवाद. परभणीला होते स्वामीजी, परभणीवरून थेट जे आहे ते आता मुंबईला या ठिकाणी आले आणि या अंबरनाथमध्ये मी आपले खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर मंत्री रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. किसन कथोरे साहेब आहेत, डॉक्टर बालाजी किनीकर आहेत, कुमारजी आईलानी आहेत, रवींद्रजी फाटक साहेब आहेत, गुलाबराव करुंजले आहेत, अण्णा वाळेकरजी आहे, शिंदे साहेब या ठिकाणी आमचे उपस्थित आहेत. सर्वच व्यासपीठ अण्णा वाळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. गोपाळजी लांडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे आर्किटेक्ट अरुण कुमार जी, आपका भी यहाँ पर स्वागत. आणि हे काम जो करतोय राम सवानी, अशा सगळ्यांचं या ठिकाणी मी खूप खूप स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मी की आपण दरवर्षी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये येऊन जे आहे या अंबरनाथ शिव मंदिर आर्ट फेस्टिवलची उंची जी आहे ही या ठिकाणी वेगळ्या लेवलला घेऊन जाण्यासाठी काम करता आणि आपण एवढा प्रतिसाद जो आहे अंबरनाथ शिव मंदिरला देता त्यासाठी आपले या ठिकाणी खूप खूप मी धन्यवाद. आज मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी या ग्राउंडची कॅपॅसिटी पण आम्ही डबल केली, तरीही एवढ्या मोठ्या संख्येमध्ये लोक या ठिकाणी उपस्थित असतात. आज या ठिकाणी आपण वेगवेगळ्या कामांचं भूमिपूजन या ठिकाणी करतोय आणि सर्वात आपल्या जवळचं जे आपलं अंबरनाथ आहे, या अंबरनाथ मधलं शिव मंदिर आहे जे 1000 वर्ष जुनं शिव मंदिर आहे. या शिव मंदिराचा परिसराचा कायापालट झाला पाहिजे, डेव्हलपमेंट झाली पाहिजे. त्याच्यासाठी आपण गेले अनेक वर्ष पाठपुरावा करत होतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा ते UD मिनिस्टर होते तेव्हा या अंबरनाथ शिव मंदिर प्रोजेक्टला, अंबरनाथ शिव मंदिरच्या कॉरिडॉरला या ठिकाणी काही निधी जी आहे ती त्या ठिकाणी मंजूर केली आणि आता एकूण निधी स्वामीजी या अंबरनाथ शिव मंदिरासाठी, या कॉरिडॉरसाठी 150 कोटी रुपये जी आहे या राज्य सरकारने या ठिकाणी दिलं. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जसं आज आपण काशीला त्या ठिकाणी दर्शनासाठी जातो, महाकालला त्या ठिकाणी दर्शनासाठी जातो, हे जेव्हा कॉरिडॉर पूर्ण होईल तेव्हा फक्त अंबरनाथ मधले किंवा या आजूबाजूच्या परिसरामधले नाही, पूर्ण महाराष्ट्रामधून, देशातून आणि विदेशातून लोक जी आहेत हे अंबरनाथचं शिव मंदिर आता सातत्यानं चालत राहणं आहे. आणि या चालत राहण्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की विकास के साथ विरासत, ही घोषणा सर्वात महत्वाची आहे. केवळ विकास 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 म्हणून चालत नाही. विकासाच्या सोबत आपल्या संस्कृतीला महत्व दिलं पाहिजे,
आणि संस्कृतीला कसं महत्व द्यावं हे लोकांना जाणवून देणारे पंतप्रधान ज्याप्रमाणे दिल्लीत बसलेले आहेत त्याप्रमाणे तशाच प्रकारचे आमचे माननीय मुख्यमंत्री मुंबईमध्ये विराजमान झालेले आहेत. या सर्व लोकांनी जणू चंग बांधलाय. कसला चंग बांधलाय? या सर्व लोकांनी चंग बांधलाय छत्रपती शिवाजी महाराजांची स्वप्न साकार करण्याचा चंग बांधलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा हा 350वा वाढदिवस यंदा येणार आहे. लक्षात ठेवा, 350 वर्ष पूर्ण होत आहेत छत्रपतींच्या राज्यारोहणाच्या प्रसंगाला. आणि म्हणून मला असं वाटतं छत्रपतींची सगळीच्या सगळी स्वप्न आता साकार होणार आहेत. आणि त्या स्वप्नामध्ये अंबरनाथ या ठिकाणी घडलेला इतिहास, घडत असलेला इतिहास हा अत्यंत महत्वाचा वाटतो. कारण या ठिकाणी 1000 वर्ष वाट पाहत असलेला भगवान कैलास राणा चंद्रमौळी बसून राहिला की कोणीतरी येईल आणि या ठिकाणी जीर्णोद्धार करेल. कोणीतरी येईल आणि या अंबरनाथाला जगाच्या नकाशावरती पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आणि मला खात्री झाली आहे आज खरोखर हे सगळं दृश्य बघून की आमचे माननीय खासदार शिंदे साहेब हे काम करून दाखवतील. आणि त्यांना जे काही हवंय, त्यांच्या टीमला जे काही हवंय त्याचं वचन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे ते लक्षात त्यांनी ठेवलं मात्र पाहिजे. काय सुंदर बोलले तत्ता माननीय मुख्यमंत्री साहेब. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आणि नेमकं भगवंताचं अधिष्ठान आपल्या कार्याला कसं द्यावं हे पंतप्रधानांनी दाखवलं. आणि तोच कित्ता, अगदी खरं सांगतो तुम्हाला, तोच कित्ता माननीय बाळासाहेब ठाकरे गिरवत होते आणि तोच कित्ता आमचे माननीय मुख्यमंत्री गिरवत आहेत. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. भगवंताचं अधिष्ठान, या देशाचा प्राण भगवंताचं अधिष्ठान आहे. लक्षात ठेवा. या भगवंताचा सगळा इतिहास वाचा, सगळा इतिहास नीट चाळून बघा. ज्या देशावरती मोगलांचं आक्रमण झालं त्या देशातल्या सगळ्या संस्था संपून गेल्या, सगळी प्रार्थना स्थळं उद्ध्वस्त झाली. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद.